अंदर वीडियो। और आज की वीडियो में हम जा रहे हैं हरसुल, थोड़ा सा काम है तो गांव जा रहे हैं। तो आप यहाँ देख सकते हो हमारे R15 यहाँ खड़ी है, वहाँ सांस है। और फिलहाल अभी वक्त हो रहा है, थोड़ा सा जूस वगैरह पी लेंगे। और अभी लगाया है उन्होंने। और ये देखो R15 V3 एकदम बढ़िया गन्ने का जूस आ गया है, एकदम फ्रेश है। देखो क्वालिटी, देखो क्वालिटी, पहले क्वालिटी चेक करो। एक नंबर फ्रेश है। देखो हो गया। वो लकड़ी का जो होता है ना, उसका ज्यूस बहुत ही बढ़िया होता है। तर मित्रांनो, मस्तपैकी उसाचा रस आपण पिलेला आहे आणि आता निघालोत आपल्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी। आणि लाकडापासून जो निघतो ना उसाचा रस, त्याची चव एकदम अलग राहते, म्हणजे एकदम मस्त। आणि मला तरी वाटतं हे रायडर्स आहेत। हो 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 हो, गाडी चालवायला खूप मजा येते। आणि स्पेशली R15 ह्या गाडीवरती मला तरी वाटतं आपण जर लॉंग ट्रॅव्हल करत असेल, एकदम मस्त गाडी आहे, टाईम कवर करते। म्हणजे नॉर्मली तुम्ही ह्या गाडीवरती 100-110च्या स्पीडने चालू शकता, टू बी कंटिन्यू। आणि मी माझ्याकडे FZ होती, FZ घेऊन मी कोल्हापूर 3-4 वेळा गेलो होतो। तर FZवरती काय असतं, त्याला काहीतरी लिमिटेशन आहे, म्हणजे टॉप तो 100चा स्पीड आहे, त्याला 110पर्यंत टॉपचा स्पीड कंपनी क्लेम करते। परंतु जेव्हा तुम्ही 100च्या स्पीडवरती टू बी कंटिन्यू नाही जाऊ शकत, कारण इंजिनवरती तेवढं बर्डन येतं। पण ही जी गाडी आहे, आता मी मागच कोल्हापूर जाऊन आलो, जर तुम्ही ते व्लॉग बघितले नसेल तर जाऊन बघा। तर टू बी कंटिन्यू आपण 100+ चालू शकतो ह्या गाडीवरती नॉर्मली। म्हणजे जसं आता आपण नॉर्मली गाडी 60-70च्या स्पीडमध्ये मेंटेन ठेवतो की नाही स्पीड, तसं ह्या गाडीचा आपण टू बी कंटिन्यू 100-110चा स्पीड आपण मेंटेन ठेवू शकतो, जर रस्त्यावरती ट्रॅफिक नसेल तर। म्हणजे काही वाटत नाही इंजिनवरती असं बर्डन किंवा इंजिन असं जाम झाल्यासारखं अजिबात वाटत नाही। फ्री, एकदम फ्रीली स्मूथ इंजिन काम करतं। आणि नॉर्मली दुसरी जी गाडी असते, आता मी FZ चालवायचो, तर आपण जेव्हा 100चा क्रॉस करतो, त्याला थोडंसं आपल्याला वाटतं की हो इंजिनवरती थोडंसं बर्डन आल्यासारखं, थोडंसं इंजिन स्टक झाल्यासारखं आपल्याला वाटतं। म्हणून आपण ती गाडी नॉनस्टॉप 100च्या स्पीडने चालू शकत नाही। थोडंसं आपण चांगला रस्ता असेल तर 100च्या स्पीडने पळूया, नंतर परत आपण आपला 70, 60-70, 60-70। पण याच्यावरती तसं नाही, तुम्ही टू बी कंटिन्यू 100, 110, 120चा स्पीड पकडू शकता, अजिबात काहीच वाटत नाही। इंजिन एकदम हलकं स्मूथ चालतं। मंदिर बघा एकदम मस्त, वाव ब्युटिफुल। तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत कशेपी डॅम। इकडे तुम्ही हा डॅम बघू शकता, वरती हे हॉटेल्स बघा, एकच नंबर। रात्री खूपच छान इथला जो व्ह्यू आहे, रात्रीच्या वेळी खूपच छान असतो। तुम्ही राईट साईडला बघू शकता कशेपी डॅम। आपण पण आता कुठेतरी थांबूया आणि मस्तपैकी डॅमचा आनंद घेऊया। राईड करत इतकं आलो आपण, हो ना, 40-50 किलोमीटर। तर आता एकदम थोडंसं थांबूया कुठेतरी, डॅमचा आनंद घेऊ, मस्त मजा करूया, फोटो काढूया, पाण्यामध्ये जाऊया, चलो। तो गाइस यहाँ कशेपी डैम की है और ये होटल क्रूज़ है। और यहाँ का आप व्यू चेक कर सकते हो, बहुत ही बढ़िया व्यू है। और बैठने के लिए बहुत ही अच्छी प्लेसमेंट की है इन्होंने, आप ऊपर भी बैठ सकते हो। ऐसे दो है, एक यहाँ एक और थोड़ा सा पीछे। और यहाँ छोटे छोटे हट है, बहुत ही बढ़िया है। और जैसे नाइट होते तो सैटरडे संडे यहाँ काफ़ी सारी भीड़ होती है। और बहुत ही बढ़िया आपको खाना वगैरह यहाँ सर्व किया जाएगा। फिलहाल तो अभी यहाँ नाश्ता बन रहा है। तुम्ही मालक आहेत ना इथले? मैनेजर। तो गाइस ये मैनेजर है। और यहाँ का व्यू एकदम नेक्स्ट लेवल हो जाता है। तो आप जब भी आते हो तो यहाँ डेफिनेटली राइड कर सकते हो, बाइक राइड। संडे का तो काफ़ी भीड़ होती है, तो मैं आपको सजेस्ट करूँगा कि आप नासिक से यहाँ आओ, कशेपी डैम। और होटल का नाम है होटल क्रूज़, बहुत ही बढ़िया होटल है, बहुत ही अच्छा। चलो बाय बाय। तो सभी राइडर्स को मैं सजेस्ट करता हूँ कि यहाँ आओ और एंजॉय करो। हमने काफ़ी सारे फ़ोटोज़ वगैरह खींचे। फिलहाल तो अभी दोपहर का समय है, तो यहाँ भीड़ कम है, लेकिन जैसे ही नाइट होती है बहुत ही बढ़िया। और यहाँ का व्यू नेक्स्ट लेवल, एकदम कमाल का व्यू। एंट्री वगैरह आप चेक कर सकते हो। और ये रहा होटल का मेन गेट, होटल द क्रूज़ होटल, आप चेक कर सकते हो, बहुत ही बढ़िया। और ये डैम का व्यू नेक्स्ट लेवल हो जाता है। चलो तो अभी सीधा निकलते हैं हर्सुल की ओर। लिटरली ते जो हॉटेल होतं द क्रूज हॉटेल, बाहेरून खूप वेळा बघितलं आहे, आज पहिल्यांदा मी मध्ये गेलो। एक नंबर आहे, मस्त वरती बिरती आहे, नाईटचा व्ह्यू एकदम ज़बरदस्त असेल। तर तुम्ही कधी आलात तर एन्जॉय करू शकता। जेवण कसं आहे अजून काय आपण टेस्ट केलेलं नाही, तर निश्चितच एखाद वेळी जर वेळ मिळाला तर आपण येऊया, मस्तपैकी जेवण वगैरे करूया। आणि हे डॅमचंच आहे, तुम्ही बघू शकता वॉटर वगैरे।
सो लेट्स गो, एन्जॉय करू व्हिडिओ को. आत्ता तर आपण चाललेलो आहेत, अजून खूप आपल्याला अंतर कापायचं आहे. याच्यानंतर आपल्याला वाघेरा घाट येईल. घाट पण एकदम जबरदस्त, नेक्स्ट लेवल. चलो एन्जॉय करू. वाघेरा घाट भावानं सुरू झालं आणि टर्न बघा बरं का कसे कॉर्नर आहेत, लेफ्ट राईटवाले कॉर्नर. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण ग्रीनरी असते, तर इथला व्ह्यू जो आहे नेक्स्ट लेवल, एकदम मस्त वाटतं. आणि आता हा वरती आपण जो आलो हा घाट माथ्याचा रस्ता होता. आता खाली इथून पूर्ण तुम्हाला डोंगर रांगा दिसतील. म्हणजे जसं पण तुम्ही आता खाली खाली जाणार पूर्ण डोंगर रांगा, कोकण म्हणतात ना, तर हा घाट माथा. आता घाट आपण उतरून गेलो तिकडे खाली सर्व कोकण म्हणून जे घाटावरचे लोक वगैरे आहेत ते खाली कोकण म्हणतात की चला कोकणामध्ये जाऊया. कोकण हे इथून आता कोकण खाली सुरू. आणि घाटाचा व्ह्यू बघा एकदम मस्त, एकदम नेक्स्ट लेवल घाट आहे हा. जबरदस्त कर्व जबरदस्त आहेत, लेफ्ट राईटवाले कर्व. आता आपण हा लेफ्टवाला थोडं पुढे जाणार, परत तुम्हाला राईटवाला कर्व, म्हणजे लेफ्ट राईट असे कर्व आहेत. गाडी चालवायला एकदम मज्जा येते, मज्जा. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण ग्रीनरी वगैरे. तो स्प्लेंडरवाला बघा किती रिस्की. आणि आता थोडासा रस्ता खराब झाला आहे, तर इतकं रिस्की बाईक नको चालवायला, हो की नाही. आता आपले आहे R15. तुम्ही ह्या गाडीला किती पण कर्व करा, वाकडं करा, लीन करा, गाडी तशी आहे. आणि ती स्प्लेंडर बघा, आणि त्या स्प्लेंडरवरती तो लीन करून राहिला. तर असं करू नका भावांनो, बाईक स्किड होऊ शकते. तो बघा, तो बघा, है ना. तर असं रिस्की बाईक चालवत जाऊ नका तुम्ही. असं आहे आता घाट आहे, घाटामध्ये नॉर्मली थोडंसं सांभाळून गाडी चालवली पाहिजे. तर मित्रांनो इथं आपल्याला सबस्क्रायबर भेटलेत पळशीवरचे. हाय करा मित्रांनो. आणि त्यांनी चिल्ली घेतली बघा, पीस कमी दिले ना, पीस कमी दिले. चलो टाटा बाय. तर मित्रांनो आम्ही गावामध्ये नाही राहत, जंगलामध्येच राहतो. इकडे तुम्ही बघू शकता ही पूर्ण झाडी, हे मोहाचं झाड, मोहाचं. आणि ही मोह बघा ही आजची आहेत. आणि तुम्ही बघू शकता ही थोडीशी कशी आहेत, ओले आहेत. आणि ही कदाचित 2-4 दिवसापूर्वीची ही कोरडी झालेत. हे बघा ही कोरडी झालेत. कोरडी झाल्यावरती अशा प्रकारे दिसतील. ही आजची आहेत, म्हणजे सकाळची. हे बघा हे. आणि हे सर्व बघू शकता तुम्ही, हे मोहाची फुलं आहेत. ही सर्व मोहाची फुलं, याला 1-2 दिवस झाले असतील याला पण. आणि ही फ्रेश आजची, म्हणजे फ्रेश म्हणजे आता ही मॉर्निंग सकाळची, आता जवळजवळ 4 वाजता आहेत. आणि ही सकाळची मोह फुलं बघू शकता. आणि हे झाड आहे मोहाचं. हे तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन मी दाखवतो कसं असतं ते, एकदम जबरदस्त छान. हे बघा अजूनही काही पडले ते बघा फ्रेश. तर हे बघा हे असतं मोहाचं फूल. हे बघा अशा प्रकारचे हे गोंडे असतात, याच्यामध्ये फुलं असतात मोहाची. हे बघा ही मोहाची फुलं याच्यामध्ये आहेत. हे बघा हे मोहाची फुलं पूर्ण झाडाला वरतीपर्यंत तुम्ही बघू शकत असाल. हे बघा तर अशा पद्धतीचे हे असतात. आणि हे जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये आम्ही राहतो. हे बघा पूर्ण झाडं. पण आता जो हे आहे ऋतू चालला आहे पानझड, तर सर्व झाडांची पानं पडलेली तुम्ही बघू शकतात. खूप मोठे मोठे झाडं आहेत. हे बघा हे मोहाचं झाड किती मोठं आहे, खूप मोठी मोठी झाडं. आणि ते आमचं घर इथलं जंगलामधलं घर. गावामध्ये पण आमचं मोठं घर आहे. आणि इथे समोर निळं जे दिसतं हे कांदा आहे. तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी. हे कांदे खाण्यासाठी लावलेत. आणि हे इकडे घर आहे. ही विहीर, हे बघा ही विहीर, ही आमची विहीर. त्याच्यानंतर इथं हा एक बोर आहे समोर. याला पाणी कमी आहे म्हणून तिकडे एक बोर आहे, त्या साईडला नवीन बोर केला आहे. हे आंब्याची झाडं पण चालू वर्षी काय झालं खूपच कमी प्रमाण आहे आंब्यांचं. बघू शकता तुम्ही. हे बघा आंबे लागले. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी
आंबे खूपच कमी आहेत. हे जितके पण जास्त ग्रीन झाडं दिसतात ना, हे यांना खूप कमी आंबे आहेत. हा केसर आंबा आहे, याला तुम्ही बघू शकता नाहीपेक्षा भरपूर आहेत. पण कम्पेअर टू मागच्या वर्षी खूप म्हणजे खूप आंबे होते, ह्यावेळेस कमी आहेत. आणि खूप काही केलं. इकडे बाजरी वगैरे आहे, त्या साईडला ग्रीनरी वगैरे तुम्ही बघू शकता. इथं गहू वगैरे आहे इथं समोर. आणि बाजरी तुम्हाला पटापट मी दाखवतो. इथं पण काहीतरी लावलंय, उडीद डाळ काहीतरी लावलंय. ही बाजरी आहे, ही बघू शकता तुम्ही बाजरी. आणि एक बोर तिथं ते बघा, सोलर तुम्हाला छोटासा दिसत असेल, तर तो सोलार थोडा पटापट मी घेऊन चालतो, तुम्हाला थोडंसं दाखवतो. हा आमचा गहू, बाकी काढलाय गहू. आणि हा तुम्ही बघू शकता, हा गहू. त्याच्यानंतर हे दाखवलंच तुम्हाला. आपण तिकडनं आलो, त्या साईडने तिकडे आम्ही राहतो. पूर्ण जंगलाचा भाग आहे, तुम्ही बघू शकता. ही सर्व जवळजवळ आहेत ना, ही सर्व मोहाची झाडं आहेत इकडे पण. आणि ही बाजरी बघू शकता तुम्ही, ही छान आहे ना. ही बघा, ही बाजरी, ही पण इकडे गहू आहे. आणि सर्व बाजरी कसं एकदम छान दिसतं, हो ना. हे बघा, इकडे पण बाजरीचे. आणि ही जी जमीन आहे, ही काकांची जमीन आहे, त्यांनी काही लावलेलं नाही इकडे पण. आणि तुम्हाला सांगितलं, हा इथे एक बोर आहे आपला म्हणजे आमचा इथं एक बोर आहे. आणि हे सोलर आहे. सोलर आपलं लाईट नसते तेव्हा मग हे सोलरचा आपण वापर करतो. आणि ही बाजरी वगैरे तुम्ही बघू शकता इतकं. आणि हा पूर्ण पहाडी भाग आहे. हा छोटा डोंगर आहे, याच्या पलीकडे मोठा डोंगर आहे, हे बघा. आणि हे मोहाची झाडं वगैरे, ही पूर्ण सबंध अशी डोंगराची रांग गेली, खूप मोठी अशी. गोप्रोमध्ये तुम्हाला थोडंसं कमी दिसत असेल. आणि इकडे हे सर्व आंबा म्हणून ग्रीनरी आहे. आणि पावसाळ्यामध्ये एकदम जबरदस्त इथलं वातावरण असतं, नेक्स्ट लेवल, एकदम जबरदस्त. म्हणजे तुम्ही सांगणार पावसाळ्यामध्ये काय असतं जन्नत. म्हणजे काहीच अजिबात डोंगर वगैरे तुम्हाला अजिबात दिसणार नाही. पूर्ण ग्रीनरी, ह्या झाडांना पूर्ण पालवी, खतरनाक. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा. एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता आपण काय करूया, 4 वाजलेत सरळ, आता आपण नाशिकला जाऊया. सो लेट्स गो गाईज. हा थोडासा घरचा व्लॉग होता. तुम्हाला आवडला असेल, एक लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. मी हिंदीच बोलतो, हिंदीमध्ये बोलण्याची सवय होती. आता मी विचार केला, म्हटलं एक मराठीमध्ये ब्लॉग करू. तर भेटूया पुढच्या एकदम ॲडव्हेंचर भऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय, सी यू.